गुड मॉर्निंग फ्रेंड्स, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर फ्लाय विथ प्रतीक्षा. तर तुम्हाला माहिती आहे का, आज मी कुठं आली आहे? रात्री तुम्ही लाईव्हवर बघितले मी कुठं आली आहे, कुणाकडे आली आहे. आणि ह्यांना भेटून माझं मन इतकं खुश झालं, तुम्हाला काय सांगू. कारण मी म्हणते ना नेहमी, मला कुणी नाही आहे, माझी आई मला विचारत नाही, माझे वडील नाही आहेत मला आज, किंवा माझी फॅमिली माझ्याजवळ नाही आहे. तर ह्यांच्याकडे आल्यावर ते सगळं मला प्रेम मिळालं कालपासनं, आणि मी खूप खूप खुश झाले. आणि ह्यांना आणि इथं आल्यावर मला कळलं, अरे की जे मला पाहिजे होतं ते सगळं आहे. पण काही इथं आपल्याकडं खूप पब्लिक आहे यूट्यूबवर, की ज्यांना जे नॉलेज पाहिजे, म्हणतो ना आजकालची मुलं अभ्यास करत नाही त्याबद्दलचं. काही लोकांना खूप काही करायची इच्छा आहे, कन्सिस्टन्सी आहे त्यांच्याकडे, कॉन्फिडन्स नाही आहे. काही लोकांना कन्सिस्टन्सी आहे तर कॉन्फिडन्स नाही आहे. काही लोकांकडे कॉन्फिडन्स आहे तर कंटेंट नाही आहे. हां, अशा वेगवेगळ्या कॅटेगरीतल्या लोकांना एक आपल्याकडं गुरु आहेत, जे प्रत्येकाबद्दल नॉलेज त्यांच्याकडे आहे. तुम्ही फक्त प्रश्न विचारायचा, ते तुम्हाला उत्तर देणार. अशा अशा व्यक्तिमत्व आहेत जे त्यांच्याशी आपण आज भेटणार आहोत. ते त्यांचं नाव, त्यांचं वय, त्यांचा अनुभव, त्यांनी ह्या फील्डमध्ये कुठल्या फील्डमध्ये तुम्हाला ते नॉलेज देऊ शकतात. अशा सगळ्या पद्धतीचे व्हिडिओ त्यांच्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळतील. पण आज आधी ते माझ्या चॅनलवर येणार आणि तुम्ही त्यांना ओळखताय सगळ्यांनी. कारण जयाताई, तुम्ही कोण ओळखता जयाताईला? सगळ्यांनी कमेंट करा. आणि हो, आजचा जर व्हिडिओ कोण बघतंय तर सगळ्यांना प्रामाणिकपणे रिक्वेस्ट आहे, कारण त्यांच्या चॅनलचं प्रमोशन खूप जण करणार होते पण ते झालं नाही आहे. पण आज आपल्या काकाचे सबस्क्रायबर 500 तरी झाले पाहिजे कमीत कमी. ह्या व्हिडिओमार्फत त्यांचा व्हिडिओ खूप लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. कारण बघा, काहीतरी शिकण्यासारखं आहे त्यांच्या चॅनलवर. मी स्वतः बघितलं आहे आणि रात्रीपासून त्यांच्यासोबत मी बोलते आहे. तर एवढं नॉलेज आहे त्यांच्याकडे. तुम्ही तिथं 1 तास त्यांना बोलण्यासाठी तुम्हाला 50,000 मोजावे लागतील. ते नॉलेज तुम्हाला त्यांच्या चॅनलवर फ्रीमध्ये ऐकायला मिळेल. तुम्हाला भेटायचं त्यांना, या काका, या जयाताई. तुम्ही तुमचं नाव सांगा. ते हे आहेत ते व्यक्तिमत्व. आता ही माझी आई आणि हे माझे बाबा. तुम्ही नेहमी सांगता हे माझ्या बाबासारखे दिसतात सेम. तर काका, तुम्ही तुमचं नाही, तुम्ही सांगा आधी तुमचं. ह्या जयाताई, मसालेवाल्या. मसाले. येस, बोला तुमचं नाव सांगा. जया. हां, जया. ह्यांचं नाव जया आहे आणि ह्यांच्या चॅनलचं नाव जयाच किचन आहे. आपण छान छान रेसिपी बनवतात. तुमचे करंजा, लाडू, जे काही दिवाळीचे पदार्थ, उन्हाळ्याचे पदार्थ सगळे बनवतात. आणि आपले काका माणसं घडवतात. हे खायचं सोय करतात आणि हे ब्रेनची सोय करतात. दोन्हीचं गरजेचं आहे. तर काका, तुम्ही सांगा आता. नमस्कार. माझं नाव अशोक आणि मी 66 वर्षाचा आहे, अनुभवी आहे. मी सायकोलॉजीमध्ये महाराष्ट्रात मला पहिला नंबर आलेला आहे मी गोल्ड मेडलिस्ट आहे. आणि मी एका मोठ्या रेप्युटेड, जी भारतामधली सगळ्यात मोठी कंपनी आहे, तिच्यामध्ये मी मॅनेजर होतो. आणि आता माझी स्वतःची सम्राट कोचिंग अँड ट्रेनिंग नावाची इन्स्टिट्यूट आहे, की ज्याच्यामुळे मी इंडस्ट्रीमध्ये सेफ्टी शिकवतो. पण मी पर्टिक्युलरली माझा जो विषय आहे खूप आवडीचा, तो म्हणजे मुलांनी अभ्यास कसा केला पाहिजे. सगळेजण आईवडील म्हणतात की अभ्यास करून मोठा हो. पण अभ्यास नेमका कसा करायचा, लक्षात कसा ठेवायचा, लक्षात ठेवायला अडचणी काय येतात, हे मुलांना कोणी सांगतच नाही. तर हे मी सांगतो आणि माझ्याकडे ट्रिक्स येतात. कारण सायकोलॉजीमध्ये लक्षात कसं ठेवायचं, कायमचं लक्षात कसं ठेवायचं, नोट्स कशा काढायच्या, ऐनवेळी परीक्षेमध्ये कसं आठवलं पाहिजे, त्याच्यासाठी एक टेक्निक आहे. तर ते पण मी मुलांना प्रोव्हाइड करतो. मी जवळजवळ 100 पुण्यामधल्या 100 शाळांना लेक्चर दिलेलं आहे. मला एक सामाजिक मोठी संस्था आहे. काय सोशल मीडियावर मी नावं घेऊ शकत नाही, पण तुम्हाला माहिती आहे की ज्यांनी 120 कोटी रुपये पुणे महानगरपालिकेला दान केले होते, अशा माणसांनी मला 100 शाळा लेक्चरला दिल्या होत्या. तर त्यांच्यातर्फे मी 100 शाळामध्ये लेक्चर दिलेलं आहे. माझे जवळजवळ हजारो लेक्चर झालेले आहेत. आणि मी पॅरेंटिंग म्हणजे मुलांना कसं घडवायचं हे मी सांगतो. नंतर मुलांसाठी स्पेशली अभ्यास कसा करायचा, लक्षात कसा ठेवायचा. त्यानंतर 10वी 11वी 12वी नंतर करिअरच्या वाटा, किंवा मुलांना माहीत नसतं, किंवा इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेताना कसं ॲडमिशन घ्यायचं, स्पॉट राऊंड म्हणजे काय, बऱ्याच लोकांना स्पॉट राऊंडच माहीत नसतात, त्यामुळे मोठ्या मोठ्या अपॉर्च्युनिटी येतात. तर हे मी एक समाजसेवा म्हणून करतो. आणि ह्या ताई मला खूप भावल्या. माझी मुलगी आहे ती, आणि सेम माझ्या मुलीसारखी दिसते 3 नंबरच्या. 5वी मुलगी आता मी त्यांची. तर त्यामुळं त्या म्हटल्या की काका आपण असं करूया. त्यांची जी आयडिया आहे ती, किंवा त्यांना ज्या अडचणी येतात मुलाविषयी, अभ्यासाविषयी किंवा ॲडमिशनविषयी, तर मी फ्रीमध्ये सांगेल, काही इश्यू नाही आहे. तर थँक्यू व्हेरी मच माय फ्रेंड्स अँड माझ्या मुलींनो, माझ्या बहिणींनो, माझ्या भावांनो, आणि जे सिनियर्स असतील त्या गुरुंनो नमस्कार. आणि ताई खूप चांगली आहे. काल आमच्याकडे आल्या होत्या. आज त्यांनी मला शिकवलं. म्हणजे बघा, शिकायला वय नाही लागत की बाबा मी एका क्षेत्रात डॉन आहे आणि मी या मुलीकडनं काय शिकू. पण तिने मला एडिटिंग कसं करायचं, ते व्हिडिओ कसे काढायचे ते शिकवले. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. आणि काकांचं चॅनल आहे. काका, तुमच्या चॅनलचं नाव काय? माझ्या चॅनलचं नाव आहे सम्राट एक्सलन्स. ओके, चॅनलचं नाव तर आहेच.
आणि त्यांच्या चॅनलची मी लिंक टाकते माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये. आणि प्लस काका ज्यांनी कमेंट केल्यात त्यांच्या कमेंटला काका रिप्लाय देतील आणि त्याच्यावर जाऊन आणि तुम्ही तुम्हाला जे विषय पाहिजेत मुलांसाठी किंवा तुमच्यासाठी किंवा तुम्ही मुलं कशी घडवायची, आता माझ्या चारीच्या चारी मुली एकदम उत्कृष्ट आहेत. कुणी फॉरेनला आहे, कुणी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. मी माझ्या मुली बेस्ट घडवल्या आहेत. तर त्या कशा घडवल्या जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही मॅडमला सांगा, मॅडम मला सांगतील आणि आपण त्याच्यावर लाईव्ह बोलू किंवा व्हिडिओ बघू. नाही, या व्हिडिओ खाली तुम्ही जरी कमेंट केल्या तरी काका त्याला रिप्लाय देतील आणि त्याच्यावर तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळेल. हां, तर काकाला पण सबस्क्राईब करा, कारण काकाचं खरं सांगते, तुम्ही यूट्यूबला मला माहीत नाही काय सर्च करता काय बघता, पण जेव्हा ह्यांना मी बघितलं ह्यांच्याकडं मला खूप शिकण्यात, ते मदत माझ्याकडून शिकले, पण मी आज त्यांच्याकडनं शिकले भरपूर गोष्टी की आयुष्य जगायचं कसं. कारण आपण जगतो ना. त्यांची मला आज एक गोष्ट छान वाटली. ते काय बोलले, आज त्यांचं वय 66 आहे. 66 वर्ष फक्त मी सगळ्यांसाठी केलं आणि त्यांना घडवलं मुलींना. आज मला खूप प्राऊड फील होते. पण आता इथून पुढचं जे आयुष्य आहे माझं ते मी जगणार मन मोकळ्या पद्धतीने. जे मला वाटलं तर काका ढोल चालवतात, काकांना क्रिकेट खेळायची इच्छा आहे, तर ह्या इच्छा सगळ्या आईवडिलांच्या मनात असतात. फक्त त्यांना ती राईट म्हणजे ती वेळ येत नाही त्यांची, मला आता करायची. त्या जिम्मेदारीतून बाजून झाल्यावर तो वेळ स्वतःसाठी तर देत नाहीत. तर असे आपले आईबाबा असतात. म्हणून प्रत्येकाने शिका की ह्यांनी ह्यांच्या मुलीनं कसं घडवलं आणि ह्यांना कुठं कुठं काय अडचणी आल्यात, ह्यांनी कसं त्याला सॉल्व्ह केलं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्यांच्या चॅनलवर बघायला मिळतील. तर त्यांना सबस्क्राईब करा, फॉलो करा, कमेंट करा आणि चांगल्या लोकांना पण सपोर्ट करायचा. तर धन्यवाद. या आमच्या जयाताई खरंच खूप प्रेमळ आहेत आणि त्यांनी आल्यापासून माझं अर्धा किलो 2 किलो वजन वाढवले. तर खूप छान छान स्वयंपाक बनवतात आणि खूप छान छान बोलतात. आणि मला तुम्हाला मी नाही सांगू शकत की त्यांनी मला काय काय मदत केली. आता आज त्यांच्या घरी आले, पण घरी यायच्या आधीपासून त्यांचं मला मदत चालू आहे. काय करतात मी नंतर सांगेन तुम्हाला, कारण जेव्हा होईल ना त्यावेळेस तुम्हाला दिसेल की त्यांनी मला काय मदत केली म्हणून मी त्यांना काय केलं. तर आम्ही दोघी खूप आता म्हणजे नाही का, मी सांगेन तुम्हाला. अजून झालं नाही आमचं काम, ज्यावेळेस होईल तुम्हाला मी नक्की सांगेन. तर काकूंना पण सबस्क्राईब करा, काकांना पण करा. हो का, तुम्ही मला माहीत नाही तुम्हाला काय आवडतं कंटेंट, पण जे आयुष्य घडवणारं कंटेंट असतं ना ते सगळ्यात महत्त्वाचं असतं. त्यामुळं आपलं आयुष्य घडवा, बाकीचं बघण्यापेक्षा वेळ काढून काकांच्या चॅनलवर जा, व्हिडिओ बघा, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि एक छानशी कमेंट लिहून टाका तिथं तुम्हाला काकांबद्दल काय वाटतं. ओके, तर भेटूया काकांच्या चॅनलवर आता. आणि आपली मंगळवारी लाईव्ह होईल काकांसोबत जॉईन लाईव्ह. हां, तर त्यांचा टायमिंग वगैरे घेऊन तसं थंबनेल लावून मी तुम्हाला सांगेन. मग आपण सगळेजण त्यांच्याशी काय तुमचे प्रश्न उत्तर असतील डायरेक्ट लाईव्हवर घेऊया. चालेल काका? थँक्यू सो मच. बाय बाय.